ओ संगीता वहिनी, तुम्हाला काही कळलं का नाही? ओ काय तुम्हाला काही थोडाफार वेळ आहे की नाही माझ्यासाठी? केव्हाची मी इथं खिडकीतून उभी राहिले, कशासाठी? तुम्हाला बोलायचंय, महत्वाचं आहे. काय कामापेक्षा काही महत्वाचं नाही? अहो काम जाऊ दे चुलीत. मी काय बोलते नीट ऐका. तुम्हाला कळलं का नाही? ते शांताचं पोरगी आणि ते शांताचं पोरग, त्यांचं काही कळलं का नाही? आता कशा विचारताय काय झालंय म्हणून? आणि मी केव्हाची म्हणते मला महत्वाचं बोलायचंय, आता कशाला सांगू? म्हणून मी माझ्या जागेत उभे उभे पाय दुखायले, मी जाते आता घरी निघून. सांगू ना, मी सांगत होते तुम्हाला, लय महत्वाचं आहे तुम्हाला सांगते. हो त्या शांताच्या पोरांनी ना 89% पाडले ना 10वीला. तुमच्या पुरीने किती पाडले? 57. हो सगळं उलटी गंगा वाहती उलटी. शांताच्या पोराकडं कायम तुमच्या पोरीचं लक्ष आहे आणि त्या लक्षापायी असं झालंय. म्हणून मी म्हणते पोरीला जरा सांभाळून ठेवा. मी खरं ते सांगते, राग मानू नका, तुमच्या भल्याच आहे. घ्या बा, हे शांताला कळू नका देऊ. शांताला जर कळलं ना तर शांता तुमच्या पोरीची काय हाय काही करणार नाही, सांगून ठेवते. हा जाऊ का मग मी? म्हणून मी फक्त खिडकीतूनच बोलले. तुमच्या घरात कुणी ऐकलं मग उगाच तुम्हाला त्रास मला त्रास. जाते मी, तुमच्या फायद्याचं सांगितलंय, पोरीला समजून सांगा. अरे हा ते राहिलं ना, शांताची पोरगी नाही का, ती गेली पळून. शांताने तिच्या नवऱ्याने दोघांनी नातं तोडून टाकलं. एखादं लेकरू बाळ झालं म्हणजे घेतील परत घरात, हे असंच असतं. तुम्ही तुमच्या पोरीला समजून सांगा बरं का. पण उगं जायची आता दिवशी पळून. हा चला मग येऊ का मी? येते.